हे बघा मी उडीद डाळ घेतली एवढी. उद्या मेंदूवडे करायचेत. त्यासाठी मेथी दाणे घेतलेत. आता याला चांगलं धुवून घ्यायचं 4-5 पाण्याने. हे बघा चांगली धुवून घेतली. आता त्यात पाणी टाकूया. रात्रभर भिजवून द्यायची. काल डाळ भिजत घातलेली आहे बघा. आता त्याला धुवून चाळणीत पाणी सगळं काढून घ्यायचं. हे बघा चाळणीत काढून घेतली. हे बघा सगळं पाणी नितळून द्यायचं. बघा सगळं पाणी नितळलंय. हे बघा हे असं असेल तर असं करून बघा झालं. हे बघा मिरची आणि अद्रक टाकलंय. त्याला वाटून घेऊया. हे बघा वाटून घेतलं. आता त्यात आपण जिरं टाकूया, थोडंसं हिंग, मीठ टाकायचं चवीप्रमाणे. आणि थोडीशी धना पावडर. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 15 मिनटं याला मुरत ठेवायचं. हे बघा चांगलं मिक्स करून घेतलं. याला 15 मिनटं ठेवूया. ते मुरलं ना मग छान होतात मेंदूवडे. हे बघा 15 मिनटं झालेत. तेल पण गरम झालंय. आपण वडे टाकूया. तर वडे टाकूया. हे बघा पाण्यात हात ते करायचा, बुडवायचा आणि मस्त छोटे छोटे वडे करायचे. हे बघा छोटे छोटे करायचे, जे आतून पण छान भाजतात. हे बघा आणि एकदम कुरकुरीत होतात. मोठे केले ना आतमध्ये भाजत नाही, मग भाजतात पण असे क्रिस्पी नाही होत. मस्त असं बनवून घेऊया. हे बघा तेल पण चांगलं तापलं. बस जास्त सोडायचे नाही तेलात. त्याला जागा पाहिजे ना चांगलं भाजायला. हे बघा हे बघा असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे. हे बघा सोनेरी रंग यायला पाहिजे. असं छान एकदम कुरकुरीत होतात. हे बघा झाले तळून एकदम. हे बघा दोन्ही साईडनी. हे बघा आता काढून घेऊया. आवाज बघा एकदम क्रिस्पी झाले ते बघा. तर परत छोटे छोटेच बनवायचे. ते छान क्रिस्पी होतात. असे सगळे करून घ्यायचे. तेलात जास्त वडे सोडायचे नाही. हे सगळे असे करून घेऊया. हे बघा किती क्रिस्पी झालेत. गरम आहे. हे बघा भाजतंय मला. खूप छान झालेत. या नाश्ता करायला. बघा मेंदूवडा
असा क्रिस्पी झाला एकदम. हे बघा, तोडून दाखवते. एका हाताने, एका हातात मोबाईल आहे, भाजते. मस्त असा क्रिस्पी झाला आहे बघा. असा क्रिस्पी छान झालं आहे बघा. आतमधून सॉफ्ट झालेत, वरतून क्रिस्पी. चटणी करायची खोबऱ्याची मेंदू वडासोबत खायला. त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, हे सुकं खोबरं आहे. हिरवी मिरची घेतली 4, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे घेतलेत कच्चे ते, भाजकी डाळ आणि हे अद्रक लसूण. त्याला बारीक करून घेऊया. हे बघा, चटणी वाटून घेतली. आता याला तडका देऊया. त्यात हिंग टाकून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ. आता तडका देऊया त्याला. बघा, आता तडका देऊया. मेंदूवडा तळलेलं तेल आहे हे बघा. तर राई टाकूया. बघा, चांगलं तडतडून द्यायचं. हे बघा, राई चांगली तडतडते. आता कढीपत्ता टाकूया. गॅस बंद करूया. कढीपत्ता जळल तर टाकूया. मस्त चरचरीत फोडणी बसली. हे बघा, फोडणी मस्त दिला. या नाश्ता करायला मेदूवडा, खोबऱ्याची चटणी आणि काळा चहा.